निरंजन डावखरे यांनी शहरातील विविध नागरी समस्यांबाबत सौरभ राव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। यावेळेला क्लस्टर पुनर्विकास योजनेची अंमलबजावणी, पाणीपुरवठा, अनधिकृत फेरीवाले आणि वाहतूक कोंडी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली। बैठकीदरम्यान आमदार डावखरे यांनी शहरातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली। विशेषतः क्लस्टर पुनर्विकास योजनेच्या कामांना गती देणं, नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवर उपाय शोधणं आणि वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी पावलं उचलण्याबाबत त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं। पाचपाखडी परिसरातील स्वामी समर्थ सोसायटी येथील नागरिकांच्या समस्यांवरही बैठकीत चर्चा झाली। ठाण्यात वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी पुरवठ्यावर ताण निर्माण होत असून अनेक गृहनिर्माण संस्थांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत असल्याचा मुद्दा डावखरे यांनी आयुक्तांसमोर मांडलाय। तसंच शहरातील वाढत्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबतही चर्चा करण्यात आली। या संदर्भात कृष्णा पाटील तसंच इतर नगरसेवक सातत्यानं आवाज उठवत असल्याचं सांगत अनधिकृत फेरीवाल्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली। नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनानं ठोस आणि तातडीची पावलं उचलावीत अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली।